सुमनांजली श्रद्धांजली परमादरणीय वेदांताचार्य विश्वंभरजी महाराज शास्त्री यांच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी हा अभंग उपस्थित केलेला आहे। आणि तन्निमित्ताने एवढाले मोठाले संत महात्मे आपल्या इथं आपल्याला भेट देतात। जसे तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये म्हणले की माझी काय पूर्वजन्मातली पुण्याई संचित झालेली पुण्याई उदयोन्मुख झाली, माझं भाग्य उजळलं आणि संत भेटल्यामुळं माझ्या जीवनातली चिंता गेली। हे त्यांनी जसं उद्धृत केलं तसं पूजनीय प्रेममूर्ती बाबा येतात म्हणजे आपलं भाग्य उजळलं समजा लागन। पहिलं चरण उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य शांत राहा काय पुढं सरकवायचे का? पुढं सारखा थोडं सगळ्याला पाठीमागून जागा राहिली पाहिजे। पुढे सारखा पुरुष सुद्धा 2-2 फूट पुढं सारखा जरा थोडं सारखा। इकडे लक्ष द्या आता तुम्ही ऐका। प्रेममूर्ती गुरुवर्य महंत शिवाजी बाबा आणि परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य जनार्दन महाराज शिंदे हे दोघं एका जागेवर आहेत आणि एका जागेवरून ते कीर्तन ऐकतात। इथं जवळ बसल्यावर तरी व्होल्टेज कमी पडायचं नाही वाटलं। लांब आहेत मग तर धाकच ऐकत म्हणल्यावर धाकच आहे जरा। असू देत, चला येतील ते। त्यांच्या काही शरीर स्वास्थ्याचा आपणच विचार करायला हवा। गर्दी आणखीन कोरोनाचं सावट तसं हटलेलं नाहीये, इथं उकाडा जास्त आहे। म्हणून शारीरिक मानसिक ताण महात्म्याला आपल्याकडून होऊ नये याची तुम्ही आम्ही दक्षता घ्यायला पाहिजे। घ्या ना बाबादार शिक्षण, जेवा ना बाबादार शिकन, चला ना इकडं कुठवर चला। काही ठिकाणी जाणं गरजेचंच आहे, अशा ठिकाणी तर सगळ्यांनी आपण होऊन येणं गरजेचं आहे। तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनात माझं भाग्य उजळलं। ज्या अर्थी भाग्य उजळलं शब्द वापरतात त्या अर्थी भाग्य मलिनही होतं असा त्याचा अर्थ। बरं, मग आता मलिन कशाने होतं आणि भाग्य उजळतं कशाने? तर शास्त्राने सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म याला विहित कर्म म्हणतात। आणि शास्त्राने सांगितलं हे करू नये हे त्याज्य आहे ते कर्म त्याला निषिद्ध कर्म म्हणतात। तर निषिद्ध कर्म केल्याने आहे ते भाग्य मलिन होतं आणि विहित कर्म केल्याने झाकलेलं जवळजवळ कार्बन आलेलं भाग्य उजळतं आणि काहीतरी मोठी प्राप्ती परमार्थिक मार्गातल्या पथिकाला
प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही राजा. उजळणं आपल्याला माहिती आहे. आपल्याकडं भांडे उजळण्याची पद्धती आहे. काय उजळण्याची? भांडे नसल्यात उजळी तर बैल पोळ्याला त्या बैलाचा जो साज असतो, काय काय असते, चांगळे, घाट्या, कवड्याची पट्टी, तुम्हाला माहिती का नाही? तुम्ही अमेरिकेतले तुम्ही माहीत नसायला. सगळे शेतकरीच येतं. तर त्याला पोळ्याच्या दिवशीच बाहेर काढतो शेतकरी आणि कच्च्या इटकरीच्या पिठाने त्याला घासतो, त्याला उजळतो, त्याला चकाकी येते. हे लक्षात असू द्या. पूर्वीपासून हे भांडे उजळण्याची आपल्याकडे पद्धती आहे. एक काळ असा होता की या देशातले माणसं सोन्याच्या ताटात जेवत होती. एवढं वैभव या भारत देशामध्ये होतं. सोन्याच्या ताटात लोक जेवायचे. सोन्याचा धातू दुर्मिळ झाला. नंतर लोक चांदीच्या ताटात जेवायला लागली. चांदी सुद्धा दुर्मिळ झाली. त्यानंतर लोकांकडं पितळ आलं. तांब्याचे जे भांडं असतं, तर तांब्याचं भांडण, तांब्याचा तांब्या देवासाठी वापरायचा असल्यामुळं त्यांनी डायरेक्ट खायचं प्यायचं नसतं. हे लक्षात घ्या जरा. तांब्याच्या तांब्याने तोंड लावून पाणी प्यायचं नसतं. तो देवाचा तांब्या आहे. आणि तांब्याचं ताट आहे, त्याच्यातही जेवायचं नसतं. ते देव धुवायचं ताट असतं. हा, तांब्याच्या कळशीत ठेवलेलं पाणी ओतून तुम्ही दुसऱ्या ग्लासाने पिल्यानंतर ते पित्ताला आणि आरोग्याला चांगलं आहे असं आयुर्वेदाचार्य सांगतात. मग पितळीत लोक जेवायला लागले तर ते पितळीचं ताटही कळकट होतं लवकर. लोकाला कंटाळा आला. मग स्टील अस्तित्वात आलं. स्टील ते फार कमी श्रमामध्ये साफसफाई होती त्याची. आणि मध्ये मध्ये इथं आपल्याकडं जर्मल आलं होतं. ॲल्युमिनियम म्हणतात त्याला. इंग्रजांनी हे आणलं आपल्याकडे. आपल्याकडला धातू नाही हा. ॲल्युमिनियमच्या जर्मलच्या पात्रामध्ये ताटामध्ये जेवल्यानंतर जे कीटकनाशक आपण कपाशीवरती वेगवेगळ्या भाजीपाल्यावरती फवारतो ना, तर त्यातलं 3 EC विष त्याचं कॅल्क्युलेशन आहे. एकदा त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवल्याने 3 EC विष शरीरामध्ये त्या पात्राची झीज होऊन जातं. मग इंग्रजांनी हा धातू का आणला? तर स्वातंत्र्य मिळावं म्हणून आंदोलन करणारे जे देशभक्त होते त्यांना तुरुंगात डांबायचे. इंग्रज अधिकारी डांबायचे आणि त्यांना ह्या पात्रात ह्या जर्मलचे जेवायला द्यायचे. हे खाऊन खाऊन त्यांच्या शरीरात विष जाऊन त्यांच्यात पावर राहू नये, शक्ती राहू नये आणि ते जरा निस्तेज व्हावे, हा त्यांनी डाव टाकलेला होता. पण आवडीने आपल्याकडे तेच भांडी आहेत सध्या भरपूर. चला, आणि ते भांडे साफ करायचं, उजळायचं काम कोणाकडे माहिती का तुम्हाला? ते महिलांकडे काम आहे. भांडे घासायचं वगैरे ते सगळ्याच महिलांकडे असतं असं काही नाही. खेड्यातले बिचाऱ्या घासतात. शहरामध्ये एका टीव्हीचा वार्ताहर ते कॅमेरा माईक घेऊन कॉलनीत गेला. 5-6 बाया एका जागावर बसलेल्या होत्या. एका ताईला विचारलं, तुम्ही भांडे कशाने घासतात? तर ती बाई म्हणली की मी राखेनीच घासते. बस आले बरं बाबा. विठाला 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 तर आपला दृष्टांत होते तिथे तिकडून पाय पडून इकडं बघा. ती म्हणली मी खेड्यातली बाई राखेनीच भांडी घासते. दुसऱ्या स्त्रीला विचारलं तर म्हणे मी सोडा असतो ना कपडे धुवायचा सर्फ त्यांनी. तिसरीला विचारलं तर ती म्हणली मी विम बार वापरते. चौथ्या स्त्रीला विचारल्यानंतर ती म्हटली की मी पितांबरी पावडर वापरते. 5व्या बाईला विचारल्यावर ती म्हणली माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेत पण आमच्या ह्यांनी भांडे घासल्याशिवाय भांडे नीटनाटके निघतच नाही. बिचाऱ्यांच्या काहीच्या वाट्याला येतं. पण राजा हो, जसं भांडे उजळण्याची पद्धती आहे तसं संत महात्म्याच्या दर्शनाने त्यांच्या सानिध्यात राहण्याने माणसाचं भाग्य उजळतं. विठाला विठाला पुंडली श्री ज्ञानदेव नगद नारायण महाराज की जय. हरा आपल्या परिसरातले अध्यात्माचे 2 मोठे पीठ, ते दोन्ही पीठाचे अधिपती
पंढरपूर नंतर खरंच धाकटी पंढरी म्हणून ज्याला शोभा आहे, तसा गवगवा आहे, तशी ज्याची शान आहे, या धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचे विद्यमान महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेले आणि मत्स्येंद्रनाथ गडाचे अधिपती स्वामी निगमानंद महाराजांचे अनुयायी पट्ट शिष्य जनार्दन बाबा शिंदे यांचं या आगमन झालेलं आहे. आज आनंदाची गोष्ट आहे मोठी. आजचा दिवस माझ्यासाठी, माझ्या परमार्थासाठी, ऐका जरा, परमार्थिक जीवनासाठी सुवर्ण पत्रावरती मोत्याची शाई ढाळून लिहावा असा आजरामर आहे. वेदांताचार्य विश्वंभर बुवाच्या द्वितीय मासिकाच्या निमित्ताने आज साक्षात मच्छिंद्रनाथ महाराज आणि नगरनारायण महाराज आहेत. दोघांनी मला ओटीत घेतल्यामुळं माझ्या जीवनात हे सौभाग्य आहे. आणि इतकीच गोष्ट नाहीये, एक दिलानी सगळं परिसर जोडण्याचं कार्य हे महात्मे करतात. काय असतं 2 मिनिटात संगती सांगतो तुम्हाला मी. शेतकरी जवळजवळ शेती त्यांची असते. मग शेती असली की थोड्या शेतीवाले काय करतात, बांध ढकलायचं काम करतात. ही काकरी त्याच्यात आणि ती काकरी त्याच्यात. तसे अनेक संस्थानं असल्यानंतर ढकला ढकली चलती. पण सगळ्या संस्थानाला एका दोरीमध्ये आणण्याचं कार्य आणि सगळ्यामध्ये एकात्मता नांदवण्याचं कार्य या महात्म्याने साधलेलं. संप्रदायाचं कार्य करायचं होतं त्यावेळेस नामदेव महाराज, गोरोबा काका, त्याच्यानंतर संत कबीर महाराज, जनाबाई, सावतामाळी ह्या सगळ्या संताला एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली आणण्याचं कार्य माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. मेळविली वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं 12वं शतक हे ऐतिहासिक शतक ठरलं. ज्ञानोबरांनी सगळ्या संताला एका झेंड्याखाली आणून एक भक्तिमय वातावरण या देवगिरी प्रांतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बनवलं. अलीकडल्या काळामध्ये पूजनीय प्रेममूर्ती बाबांनी सगळ्या संस्थानिकाला एका दोरीत आणलं. बारीक सारीक सगळ्यातले मतभेद दूर केले. आज बंकट स्वामी संस्थान नेकनूर, तिथले मठाधिपती लक्ष्मण महाराज, मत्स्येंद्रनाथ गडाचे मठाधिपती जनार्दन महाराज, रामगडाचे आमचे महंत योगीराज महाराज, विठ्ठलगडाचे मादळमोईचे आमचे संभाजी महाराज, तिकडून नारायण महाराज डिसले, सगळे फक्त बाबाने आदेश द्यायचा, इशारा द्यायचा, पडत्या फळाची आज्ञा म्हणून हातातला घास हातात घेऊन बाबापाशी आल्यावरच त्यांच्या आज्ञेने तोंडात टाकायची तयारी आहे. एवढे बाबाच्या आज्ञे सगळे संस्थानिक आहेत. ती शक्ती नगरनारायण महाराजाची ती शक्ती आहे. म्हणून त्या दिवशी योगीराज महाराजाच्या कार्यक्रमाला बाबा होते तर सगळे महंत त्यांनीच आणले, तो कार्यक्रम केला. इथंही वैराग्य मूर्ती महंत महादेव बाबाची मूर्ती बसविली तर 20 महंत होते. 20 महंत कशाला म्हणते, ते बी मोठ्या खुल्या अंतकरणाने प्रेमाने आले. तर आपल्यामध्ये एकात्मता राहिल्यानंतर मन स्वच्छ राहतं. सगळे आपलेच आहेत, आपल्याला हे कार्य करायचं आहे आणि त्याचं नेतृत्व आमचे पूजनीय बाबा करतात. कारण नेतृत्व नावातच असतं राजा हो. जसं त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी या मराठी भाषिकांचं आणि तुकोबारायच्या आज्ञाने या हिंदू धर्मीयाचं नेतृत्व केलं म्हणून ते ऐतिहासिक शतक ठरलं. तसं आपल्या बाबतीमध्ये आज महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराजाचं आपल्याला नेतृत्व आहे. त्यामुळे आपल्याला कशाचीच कमतरता नाही. योग्य दिशा, योग्य निवड ते करतात आणि त्यांची सेवा आहे आज. पण कोरोनाचा काळ मी म्हटलं
ह्या महंताच्या नुसत्या इथं एंट्री करण्याने आम्ही 50 कीर्तन आडून केले तरी त्याचं मोल काही नाही. पण असे महात्मे नुसते येऊन गेले तरी लोक त्यांना 10-10 वर्ष विसरत नाहीत. ही त्यांची शक्ती आहे. लक्षात घ्या. बाबा आले, जनार्दन महाराज आले आणि खऱ्या अर्थानं ऐका, विश्वंभर महाराज शास्त्रीची काय पुण्याई आहे ती आज फलिद्रूप झाली राजा. का? शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. अशा महात्म्याच्या गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी एवढाले मोठाले महात्मे इथं आलेत. निश्चित त्यांचं इहलोकीचं जीवन शास्त्रीजीचं सफल झालं ही त्याची पोहोच पावती आहे. विठाला विठाला त्या निमित्तानं जोडवाडा आणि नारायणवाडी वासियांचंही आज भाग्य उजळलेलं आहे. की तुम्ही म्हणायचं आज आमचं भाग्य उजळलं की आम्हाला हे संत महात्मे भेटले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. किती वाजले बघतो मी. विठाला विठाला पूजेने गुरुवारी बाबा म्हणतात 2 वर्षानंतर पहिलं कीर्तन आहे. काय कीर्तन करायची वासना आहे का नाही? फार दिवस भूक लागली या भोजनात आणि भूक लागल्यावर जेवायला माणसाला काय सांगावं लागत नाही. तसं बऱ्याच दिवसाचं कीर्तन हे बी आखडानात ना बाबा. हे ओम नमोला प्रमाणामध्ये निघलं की प्रमाण असे आखडा तर हे तर असे वाजवा लागले. कीर्तन होत तर पकवाज राहिले पाहिजे लो मार. आता मस्त जोर काढतो सगळे, पण घराच्या घरीच खळ्या खांदू खांदू खडे पडायला लागले तर काय जोडीच भेटाना कुठं. सकाळी तर बाबा फोन केल्यावर म्हणले आलात का? मी म्हणजे 2-3 दिवस सांगून बासरला गेलो होतो ज्ञानेश्वरीच्या पारणाला सरस्वतीच्या मंदिरात. आलो तर काल फोन झाल्यावर म्हणलं येतो मी. त्यांना वाटलं इतक्या दूरचा प्रवास आहे. ट्रेनने रात्री आलो जालन्याला पहाटे 5ला आणि 2 तासात तर इथं पारवशिंगीला आलो. गाडी बोलावून घेतली. म्हणले आले का? म्हणलं स्नान करून तयार आहे. म्हणले तुम्ही सकाळच्या 10च्या नाही रातच्या 10ला म्हणलं तरी आला असतात. सध्या आहे का कुठं उद्घाटन कीर्तनाचं? कीर्तनाच्या उद्घाटनाचं सोडा, पण जवळजवळ हे 2021 आहे. 2098-99 पासून पूजनीय प्रेममूर्ती बाबा मादळमुई परिसरात अगोदर होते का त्यावेळेस पासून आजपर्यंत त्यांनी आज्ञा केली आणि मी त्यांची आज्ञा मोडली असं माझ्याच्यानी अनाहूतपणे सुद्धा झालं नाही. इथं सेवा इथं जायचं म्हणलं की बाबाला म्हणलं बाबा मी कोणत्या हलतीमध्ये येणार, आनंद याचा आहे. आपण कुठून येणार आहे त्यापेक्षा आपल्याला सेवा सांगणारे नगद नारायण महाराज आहेत हे माझ्या डोक्यात कधी असतं. पूजनीय बाबा आपल्याला वाङ्मयीन सेवा करायची संधी देतात. आपल्या जीवनात नारायण महाराजाची, प्रेममूर्ती बाबांची, जनार्दन महाराजांची निश्चितच कृपा आहे. तर सांगतो त्यांनी इशारा केला की तिथूनच वळीतो पुन्हा बांधाच्या अलीकडूनच. विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली असू द्या. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातलं भाग्य उजळलं. आणि ह्या संसारातल्या ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला मिळतात ना संसारातल्या, संतांनी भाग्याची व्याख्या करणं वेगळी आणि तुम्ही आम्ही भाग्याची व्याख्या करणं वेगळी. सत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी, घरदार ते म्हणतात भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धन, पैसा मिळवणं म्हणजे भाग्य नाहीये का? अरे पैसा आज आहे उद्या नाही. या लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात कोट्यधीश असलेले भिक्षाधीश झाले आणि त्याच्यात काही नवीन उद्योग टाकले तर ते भिक मागणारे आज अब्जाधीश झाले. श्रीमंतीचं का डोक्यात आणू नका म्हणून श्रीमंतीच्या घमेंडीमध्ये कधी राहायचं नाही. चांगल्याची घमेंड श्रीमंती उतरवीत असते. पण पैसा म्हणजे भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धन, ऐका, नो हे दारा पुत्र, मुलगा होणं भाग्य नाही का? कायला मुलं नाही त्यांच्याकडं फार असं टेहणी वाजा पाच जाऊ नका. जे मुलावाले ते फार भाग्यवान आहेत का काय? एका म्हाताऱ्याला 3 मुलं. पहिल्या वर्षी कीर्तनाच्या गावाला गेल्यानंतर म्हातारा म्हणायला लागला 3 मुलं आहेत महाराज मला. म्हणलं चांगले हो. लग्न म्हणले नाही आता ह्या वैशाखात 1 जणाचं लग्न झालं. लग्न दुसऱ्या वर्षी म्हाताऱ्यात गेल्यावर म्हाताऱ्याला म्हणलं कसं काय चाललंय? तर म्हणले बरं चाललंय. पहिलं लग्न केलेलं पोरग वेगळं राहिलं, मी दुसऱ्यात आहे.
दुसऱ्या वर्षी ते म्हणलं मी तिसऱ्यात आहे. पुन्हा म्हणलं आता तिसरा, म्हणलं आता 10व्यातच जायचं काम राहिलं. भरपूर मुलं असणाऱ्याच्याही वाट्याला या गोष्टी आहेत. आणि त्यातल्या त्यात ऐका जरा, मुलगा जर परमार्थिक असेल, निर्व्यसनी असेल, देशभक्त, क्रांतिकारक असेल, तर त्याचे आई वडील काही का असाना भाग्यवान आहेत राहावे. त्यांनी म्हणावं की माझा मुलगा असा आहे. बोलूच का, इकडे लक्ष द्या जरा. ते दोन महात्मे इथं बसलेले तर यांच्या आईला आणि वडिलाला मुलं झाले, त्यांनी म्हणावं हे आमचं भाग्य आहे की आमच्या जीवनात अशी मुलं आम्हाला जन्माला. मी असं फार बारीक विचार करत असतो बाबांच्या जीवनाचा. राजेंच्या जीवनासारखं जीवन त्यांचं घडत गेलं. संघर्षातून, शून्यातून ते संस्थान निर्माण केलं. इकडं मोठ्या साधूपाशी राहणं म्हणजे सासूरवासनीचं जीवन जावं लागतं. इकडे राहिले, त्यांचं अंतःकरण जिंकलं आणि नारायणगड प्राप्त झाला सेवेनी. नारायणगड प्राप्त झाल्यानंतर पूजनीय बाबांच्या मातोश्री वैकुंठवासी लिंबाबाई गेले. ऐका जरा, छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांचा गागा भट्टाच्या हाताने रायगडाला अभिषेक झाला आणि तिथून फक्त 13 ते 14 दिवसातच माझ्या जिजाऊ मातेने देह ठेवला. केवळ छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आणि त्यांच्या डोक्यावर धरलेलं छत्र पाहण्यासाठी त्या माऊलीने डोळ्यामध्ये प्राण राखला होता. ते पाहिलं, आनंदाचे क्षण पाहिले की त्यांनी देह ठेवला. तसं एवढं मोठं संस्थान पूजनीय बाबाला मिळालं आणि त्या समाधानाने जग सोडून गेल्या. राजेसारखं जीवन आहे आमच्या बाबाचं, शिवाजी महाराजासारखं. त्यांच्या आई वडिलांनी म्हणावं की आमच्या जीवनात ही मुलं आहे. नर्दन महाराजाच्या आईने म्हणावं की आम्ही भाग्यवान आहे. कुली कन्या पुत्र टाळकरी बोलून देत नाहीत. नुसत्या निगमानंद महाराजाच्या फडात कीर्तन केल्याने ते बोलून देत नाहीत. आणि दोन्हीची युती म्हणल्यावर बोलून देते होय बाबा. काय वर्णन करा तेवढं थोडं भाग्य राजा हो. अरे हे 2 पिठा आहेत आणि 2 पिठाच्या कुशीमधले हे आपले रत्न आहेत की ज्यांचं भजन, ज्यांचे प्रमाण, ज्यांचा मृदंग ऐकत राहा वाटतो. आणि निगमानंद महाराज म्हणायचे पहिले हे असे आले ना की कीर्तन झालं की गावकऱ्याला म्हणायचे तुमच्याकडे माझी हात जोडून विनंती. गावकऱ्याला वाटायचं काय मागते बाबा, काय बाबा काही नाही की माझ्या बरोबर आलेले गुणवान ह्यांची तुम्ही फक्त चाल नीट आहे का असं म्हणायचे का नाही बाबा. कशामुळं? कारण कीर्तनातली शेवटची चाल न ऐकता गावाकडे घरी जायची चाल धरतेत लोक. ही नवीन चाल पडली. विठाला विठाला. त्यांच्या आई वडिलांनी म्हणावं की आम्ही भाग्यवान आहे. तसं ज्यांच्या दुसऱ्या मासिकाच्या कार्यक्रमाला सगळे आपण हजर आहोत तर त्यांचे आई वडील तर केवढे भाग्यवान म्हणावं शास्त्रीचे. असा सुवर्ण मध्य साधलेला आहे. आता काही काहीला मुलं आहेत धड अभ्यासातही नीट नाही, त्याच्यानंतर वागायला नीट नाहीत. काही काहीची मुलं बघा UPSC MPSCच्या परीक्षेत पहिल्या नंबरनी पास. आता नीटची परीक्षा झाली ना काही काही नीट नाही देता आली. पण काही काही नीट दिल्यामुळं 700 पैकी 650 मार्क मिळून ते MBBS ला जातील. पण काय काय MBBS ते परीक्षा तर सोडाच.
10वीच्या वर्गात शिरलं तरी 10 वर्ष हलत नाहीत. पडवणी राहीन तय ठाई उगाची संताची पायी. बस त्याच वर्गात राहणार, कधी हलू नये चालू नये. सायरा वायरा बोल. आता बाबाच्या आशीर्वादाने दूर दूर फिरतो. मला कुठे गेल्यावर बोलायचा फार छंद. एक मुलगा आणि त्याचे वडील पाय पडायला आले. मी त्या पोराच्या बापाला म्हणलं तुमचाच मुलगा काय? म्हणले हो. म्हणले कितवीला आहे? ती मला सांगायचीच लाज वाटते. म्हणले 10 वर्ष झालं 10वीतच आहे तू. पण तुम्ही जर पाया पडल्यावर आशीर्वाद दिला तर सरकल एखाद्या वर्गाने पुढे. बर म्हणलं 10 वर्ष झालं 10वीत. आणि ह्याचं वय किती आहे? म्हणलं ह्याचं वय काय? आता ते म्हणलं 10 वर्ष 10वीत, हे 10 आणि ते शाळेत घातलेले इतक्या लांब इतकं वय झालंय. ठीक. बरं म्हणलं आशीर्वाद दिल्यावर मग 5 झालं तर पुढं मग 11वीला जाईल म्हणलं मुलगा. मी म्हणलं त्याच्या पुढं वर्ग. पोराचा बाप म्हणला त्याच्या पुढं. म्हणलं 12वी. आणि त्याच्या पुढं 13वी. मग ते म्हणले असा बराच पुढे गेल्यानंतर आमचा मुलगा वकील होईल का डॉक्टर होईल का इंजिनियर. विचार करून मी म्हणलं हे तोवर म्हातारा होईल. कारण याला 10वी काढायला 10 वर्ष लागत म्हणल्यावर पुढचे आणखीन काय कोर्स करायला घेऊ नाही का येच बार व्हायचा डबल टिबल. काय असे मुलं अभ्यासात डोके नाहीत ह्यांचे, पण खोडकरपणाला फार डोके. खरं सांगा, आपल्या या गावामध्ये नारायणवाडीमध्ये माणसं हाताने चालतात का पायाने? तुमची तर माणसं बोलत आहेत का? पायाने चालतात. पण एक मुलगा जे घरी आला बाबा, त्यांनी पाय केले वर आणि हाताने चलत चलत घरी आला, असा घरात शिरला. त्याच्या आई म्हणली अरे 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 पाय खाली घे, हातावर कर. देवानी पाय चालायला दिलेत, हात जेवायला दिलेत. त्यांनी पाय भिंतीला लावलेले. म्हणला पाय खाली घेतले असते, पण तूच मला सकाळी म्हणली होतीस आज 10वीचा निकाल जर नापास झाला असते या घरात पाय ठेवायचा नाही. अरे बापरे, तिने तर कपाळालाच हात लावला. म्हणली नापास झालास का काय? म्हणला मग पाय कशामुळे वर केले तर? अरे असले डस झाले लेकरं असलं म्हणजे काय भाग्य आहे काय? विठाला विठाला. अरे कबीरदासजी सांगतात जननी जने तो ऐसा जने जने दाता या शूर नहीं तो उससे बांझ भली मुफ्त गवाया नूर. आईने अशा मुलाला जन्म घालावा जेने दाता या शूर, दानधर्म करणारा शूरवीर, हरिभक्त परायण, देशभक्त, क्रांतिकारक. अरे त्यांचं एक वाक्य उच्चारलं तर अंगावर शहारे उभे राहतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कुणाचं वाक्य? हा, सुभाषचंद्र बोस. पण आजचे पोरं म्हणते तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. यांना नीट कारगिल मध्ये लावायला पाहिजे बाबा. विठाला विठाला. हे म्हणजे भाग्य नाहीत असे मुलं. आणि पत्नी मिळणं म्हणजे सुद्धा भाग्य नाही राजो. जाऊ दे, तिथं जास्त विषय आपल्याला वेळ घालवायचा नाही. तर मग भाग्य तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे याची लागी. परमार्थात आपण महात्म्याच्या पायापाशी आहोत. दोन्ही गाड्याची आपल्याला सेवा घडते. भाग्याचा बुदाया, भाग्याचा बुदाया, भाग्याचा बुदाया, भाग्याचा बुदाया, भाग्याला बुदाया, भाग्याला बुदाया, भाग्याला बुदाया. निष्काम सेवा माझ्या जीवनात घडली आणि त्यामुळं भाग्याचा उदय ते हे जोडी संताचे पाय मिळाले आणि त्या भेटलेल्या पायावरती मी नतमस्तक झालो. म्हणून माझ्या जीवनातली अवघी चिंता वारली, चिंता संपली. चिंता 2 प्रकारची असते,
संसारातली चिंता तिला व्यावहारिक चिंता म्हणतात आणि परमार्थातली चिंता आहे. व्यवहारातली चिंताच आहे सध्या. दरवर्षी पाऊस नाही ह्याची चिंता आणि आता कधी उघडतो ह्याची चिंता. अतिरेकच झाला, उलट्या वेळीचीच वेळ आली. मग हातातोंडाशी आलेला घात जातोय का काय माझा शेतकरी राजा आज कात्रीत आहे, चिंतेत आहे. पोराबाळाच्या शिक्षणाची चिंता, मुलीच्या लग्नाची चिंता, पैसा नाही ह्याची चिंता. ही संसारातली चिंता नव्हे तर परमार्थातली चिंता मिटावी. संसारातली चिंता मिटत नसते. परमार्थातली चिंता प्रमाण सरळ म्हणतो. परमार्थी खरा कोणती चिंता करत असतो तर तो म्हणत असतो इतक्या दिवस झालं मी परमार्थात आलो, गुरुचा गुरुमंत्र घेतला, त्याचा मी रोज 2 वेळ जप करतो, एकादशीची वारी नारायणगडची चुकू देत नाही, सगळ्या सत्यात सेवा करतो, तरी मला प्रभू परमात्म्याचा साक्षात्कार का होत नसेल गड्या, असा खरा परमार्थिक अंतर्मुख होऊन विचार करतो. आयसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयसी. मग ही परमार्थातली जी देव भेटीची तळमळ आहे, चिंता आहे, ती साधूच्या दर्शनाने देव भेटत असल्यामुळे ती वारली दुसरं चरण. संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी वर हात करा, विठोबा भजन करा प्रेमाने. आणि ही शास्त्रीजीला आपली श्रद्धांजली सुमनांजली आहे म्हणून थोडस भजन करा टाळी वाजून. विठोबा परमात्म्या जोडला गेला जीवनामध्ये, प्राप्त झालेला जोडल्या गेलेला देव सगळ्या वस्तूचं दुर्मिळत्व आणि दुर्लभत्व असतं, तेवढी त्याची किंमत वाढत असते.
आता रस्त्याच्या कडीने दगड कुठेही पडलेले, दगड उचलून कुणी कपाटात मांडतंय का? फक्त ह्याच दगडाला बाबांनी शेंदूर लावल्यामुळं लोक मला म्हणतात की दगड गावचा दगड आहे. दगडाला कुणी संग्रह म्हणून कपाटात ठेवतं का? नाही. मग संग्रह आणि त्याग करणं सुद्धा यासाठी त्या वस्तूच्या मूल्यावरती, किमतीवरती अवलंबून असतं. मोती असेल, सोनं असेल, साईड लॉकरमध्ये, डब्बीमध्ये त्याला आपण ठेवतो, कारण त्याला मूल्य आहे, काहीतरी त्याला किंमत आहे. तसा देव हा अमूल्य किमतीचा. जसं की आता आपल्याला हिरा माहित नाही, आपल्याला हिरे आपण पाहिलेले नाहीत, कारण आपण काय कमी हिरेत का काय? पण कोहिनूर हिरा सांगतात की इंग्रजांनी इथून नेला, त्याची किंमत होणार नाही. एवढ्यालेच हिरे येत असेल, त्याची 350 कोट 400 कोट किंमत आहे एका हिऱ्याची. इतिहासकार सांगतात हा मराठवाडा, कर्नाटकातला काही भाग आणि आज जो आंध्रातला तेलंगणा आहे मिळून हैदराबाद स्टेट होतं. त्या निजामाची एवढी प्रॉपर्टी होती, प्रत्येक गावाला ज्या शेऱ्यात ना बाबा, शेऱ्याच्या जमिनी, त्या निजामाच्या जमिनीत बाबा, शेऱ्या सगळ्या. ते गेले सोडून तर त्या कुणाचं कुळ लागलं, कुणाकडे आल्या ती गोष्ट वेगळी. तर त्याच्याकडं हिरे मानकन ते पूर्वी बळद होते, बळद पेव, ते कितीतरी पेवन बळद हिऱ्या मानकाने भरलेले होते. पण एक असा आकर्षक त्याच्या कचेरीमध्ये हैदराबादला त्याची राजधानी होती, जे हैदराबाद म्हणजे पूर्वीचं भाग्यनगर होतं. त्याचं भाग्यनगर नाव आहे हैदराबादचं. की असंच आपल्या भांडण्यामुळं तर भाग्यनगरचं कुठं औरंगाबाद झालं, कुठं हैदराबाद झालं, कुठं सिकंदराबाद झालं, त्याच्यानंतर कुठं निजामाबाद झालं. पण आपले जर एका मेळाने राहिले असते तर राजा कशाचं हैदराबाद आणि कशाचं औरंगाबाद, एकच राहिलं असतं, रायगड आणि नारायणगड. तसं एकात्मताने एक विचार परमार्थामध्ये आणणं फार गरजेची, ती काळाची गरज आहे. तुम्ही आम्ही तळमळ करून काय होत नाही. नुसत्या महात्म्याच्या मनात आलं, 4-2 मोठ्या कार्यक्रमात 2 गडाचे महंत एकत्र फिरले, तेच फिरतेत गड एक खटे, मग आपण कशामुळे ताणायचं असं वाटतं बरं का लोकाला. मग विठाला विठाला ह्या सगळ्या कुंड्या डिबरी आमच्या बाबाला माहितीत, म्हणून महत्वाच्या कार्यक्रमाला बाबा असते, लक्ष्मण महाराज असते, सगळ्या गडाचे महंत असते. ते सगळे एका जागेवर आले सांगायची गरजच नाही बाबा. काय काय फोटो काढायला टाकायला टपलेलेच आहेत, असे काढायचं आणि टाकायचं, ते छंद आहे, चांगलं आहे. ह्या अशा गोष्टी व्हायरल व्हायला पाहिजे, संदेश समाजामध्ये जायला पाहिजे की महात्मे एक आहे. तसं राजा हो, त्या हैदराबादला भाग्यनगरला ती राजधानी होती निजामाची, आणि त्याच्या त्या ऑफिसमध्ये कागद उडू नयेत म्हणून आता काचेचा खडा मांडतात, त्याला इंग्रजीमध्ये पेपर वेट म्हणतात. पण त्या निजामाच्या त्या डॉक्युमेंट्सवर, कागदपत्रावर काचेचा खडा नाही, असा खोरा हिरा होता एवढा ठेवा, इतका आकर्षक. पण रजाकारी संघटना तिचा बिमोड करण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेस इथं मिलिटरी उतरवली. आणि जर 40-42 तासाचा उशीर मिलिटरी उतरायला होत होता तर कुणी कोणता भाग किती कापून काढायचा याच्या सगळ्या प्लॅनिंग झालेल्या होत्या. आणि ते वल्लभभाई पटेल जर गृहमंत्री नसते तर या हैदराबाद स्टेटमधल्या लोकांना भारतात येता आलं नसतं. या निजामाला हा भाग पाकिस्तानला जोडायचा होता. कदाचित घडी गेली तर पिढी लोटली जाती म्हणतात. पटेलांनी जर पावलं तत्क्षणी उचलली नसती तर आपला अध्यक्ष इम्रान खान राहिला असता, हे लक्षात घ्या जरा. उपकार आहेत त्यांची. म्हणून ऍक्शन झाल्यानंतर सत्ता संपुष्टात आली, मग ती प्रॉपर्टी घेऊन इकडे तिकडे पळायला लागली. मग सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीत अनेक वारसदार वाटण्या करायच्या होत्या. तर तो हिरा सगळेजण मागायला लागले ऑफिस मधला. त्याच्यासाठी तलवारी उपसल्या एकमेकावर नाना त्यांनी, बरं का घुंगरड महाराज. म्हातारा होता त्याच्यातला, तो म्हणला ह्याला विका आणि मग पैसे वाटून घ्या. एकाला म्हणल्यावर काप्या होत्या. तर त्यावेळेस ही 50-49 गोष्ट असेल, 1950-49. साधारणतः 327 कोट रुपयाला एक हिरा विकला. एवढा 327 कोट अंगात घालायचे कोट नाही, एक दशक शतक ते कोट. राजा हो, मग तशा किमतीच्या वस्तूला कसं ठेवू आपण? किती चांगलं ठेवू, त्यापेक्षा अनंत पटीने किंमत होणार नाही असा माझा देव आहे. आणि तो जोडल्यामुळं त्याला आम्ही कुठं ठेवलं तर फार नाजूक अवस्थेमध्ये कुठं ठेवलं घुंगरड महाराज? तिसरं चरण. संपुष्ट ये हृदय पेटे, ओ संपुष्ट ये हृदय पेटे,
करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. कुणी कुणी साठवला उदाहरण फक्त अर्ध्या सेकंदात सांगतो आणि एकच 3 मिनिटाचा 4 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. जरी महंत बाबा हे सगळे म्हणले की 2 वर्ष झालं कीर्तन नाही, तरी तसं नाही. तसं 12:15 पर्यंतची बाबाची अगोदरची आज्ञा होती, पण एवढा दृष्टांत सांगतो. सेवा समर्पित करतो. उकाडा जास्त आहे, हत्तीचं ऊन आहे. एवढ्या मोठ्या माझ्या माता माऊल्या जमलेल्या, तरुण मंडळी जमलेली आहात प्रेमाने शास्त्रीजींच्या. त्याच्यानंतर पंक्ती बसवायच्या, जेवायचे. दुसरा बाबाच्या ह्या महंताच्या पूजनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे एक दृष्टांत सांगतो फक्त. कुणी कुणी साठवला तर जनाबाईंनी साठवला, हृदयबंदी खाना केला. त्यानंतर बिल्वमंगळाने साठवला, सावता महाराजांनी साठवला. पण एक रामायणातलं उदाहरण सांगतो, ते विस्तृत सांगत नाही. सुवेळेच्या ठिकाणी राम रावणाचं युद्ध सुरू असताना इंद्रजित मारल्या गेला. तर इंद्रजित कशामुळे मारल्या गेला? इंद्रजिताला अभिचार नावाचा यज्ञ करायचा होता अक्षयरथ मिळवण्यासाठी. तो कुठं आहे हे गुप्त ठिकाण विभीषणाने लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मणानं हनुमंतरा तिथं गेले. अक्षयरथ घोडे वापस पडायच्या वेळेसच यज्ञ विध्वंसून टाकल्यामुळं इंद्राला अक्षयरथन घोडे मिळाले नाहीत इंद्रजिताला. त्यामुळं तो चिडला. पण त्या इंद्रजिताचा वध लक्ष्मणाने केला. दुसऱ्या दिवशी रावण युद्धात उतरला तर त्याला लक्ष्मणाने माझा मुलगा मारला याचा राग होताच. मग त्या लक्ष्मणाला मारण्यासाठी त्या रावणाने शक्ती सोडली. शक्ती माहितीच आहे आपल्याला, लक्ष्मण शक्ती. पण शरणांगत आलेला बिभीषण जर या शक्तीने मरेल तर माझ्या प्रभूची कीर्ती कमी होईल. म्हणून बिभीषणाला माग सरकावून लक्ष्मणजी पुढे झाले. लक्ष्मणाने ती आपल्या बाणाने अर्धी शक्ती तोडली, अर्धी 3दा माग ढकलली. हनुमंतरायाला कळालं ही शक्ती काय लक्ष्मणाला आठवत नाही. ते गेले आणि शेपटीनेच त्या शक्तीचं नळ डावळीलं. ती शक्ती होती स्त्री रूपात प्रगट झाली. म्हणली बजरंगबली तुम्ही ब्रह्मचारी तर मी बाई दिलं सोडून. बस दिलं सोडून. आणि ती सुटलेली शक्ती आली लक्ष्मणाच्या छाताडावर आदळली. रक्ताभिसरण संस्था हृदय भेदून निकामी करून पाठीमागून शक्ती निघून गेली. लक्ष्मणजी निचेष्टीत पडले. रामाकडे उचलून लक्ष्मणाला आणलं. मांडीवर डोकं घेऊन राम रडतात. पण आता ह्या लक्ष्मणाला उठवायचा उपाय काय? तर तिकडून सुषेण वैद्याला आणून नाडी परीक्षा केली जाते. आणि सुषेण वैद्य सांगतो द्रोणगिरी पर्वतावरती वल्ल्या आहेत, त्या जर सूर्योदयाच्या अगोदर आणून त्याचा काढा करून जर छाताडात पिळला तर निश्चित लक्ष्मणजी उठतील. कोण करीन हे काम? सगळ्यांनी हनुमंतरायाकडे पाहिलं, ते तयारच होते. खरा सेवक कोण असतो? की आपल्या स्वामीला, आपल्या गुरुला कोणत्या वेळेस काय पाहिजे ते न सांगता ज्याला कळतं. शूरा आणि धीर स्वामी काजी तो प्रकार आहे. पत्नी खरी ती की आपल्या पतीला कोणत्या वेळेस काय लागतं न सांगता सेवा करणाऱ्या, काय सांगितल्यानंतर करणाऱ्या, काय सांगितल्यानंतरही न करणाऱ्या, आणि काय ह्यालाच सांगणाऱ्या. तसे काय काय शिष्य काय पाहिजे कोणत्या वेळेस बाबाला, गोळी कधी पाहिजे, पाणी कधी पाहिजे, फेटा कधी पाहिजे, ते त्यांच्या लगबलग बघूनच कळतं. काय काय ते देणं तो खरा शिष्य. काय काय सांगितल्यानंतर, काय सांगितलं तरी जवळच राहत नाही, काय काय सांगितलं तरी ऐकत नाही. आहेत ना असे काही काही आपल्याकडे नाहीत म्हणा, पण आहे. तसं हनुमंतराय तयारच होते. प्रभूची आज्ञा घेतली आणि वल्ली आणायला निघाली. राजा रामजप करीतच निघाले. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. प्रभूचा जपगात हनुमंतराय गेले. द्रोणगिरी पर्वतावरल्या वल्ल्याही ओळखिल्या. पण पुन्हा सुषेण वैद्य म्हणला ह्याच नाही तर म्हणून अडचण येऊ नये म्हणून मेडिकलच उपटिलं. अख्खा पर्वतच घेतला. आणि येताना मात्र अयोध्या भूमीतून नंदीग्रामून येत असताना जिथं भरतजी मुनी वेशामध्ये राहून
रामायण सांगत होते, भरताने सांगितलेल्या रामायणाचं नाव आहे भरत रामायण. कोण पर्वत घेऊन चालला माझ्या प्रभूवर तर टाकणार नाही म्हणून भरतजीने बाण मारला आणि खाली ओढलं त्या हनुमंतरायाला. तर भरताला पाहिल्यावर हनुमंतराय म्हणतात, लक्ष्मणाला तिथं शक्ती लागली आणि तुम्ही इथं काय करतात रामा? कारण भरत आणि राम सारखे दिसत होते. सारखं दिसण्याचं पहिलं कारण आहे ते एका पिंडाचे होते म्हणून सारखे दिसत होते. आणि दुसरी गोष्ट, राम नामाच्या कथेच्या ध्यासाने भरत देवभक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुळीच संचले. इतकी एकात्मता भक्तांनी भक्ती केल्यानंतर त्याच्यात यावी याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे भरतजी आहेत. बोलणं चालणं झालं. हनुमंतराय म्हणतात, उशीर करू नका, लक्ष्मणाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. भरतजी म्हणले, लागू दे पायाला. ते पाया पडले. कौसल्या माता पाया पडल्या. भरताची बायको मांडवी पाया पडली. शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती. आणि आले ना घेतले लोक. बाबा बाबा इतके पाय पडायचं म्हणल्यावर तर म्हणले, काल्याचं कीर्तन सप्त्याचं इथंच होईल. हनुमंतरायने अशी गदा घेतली, दानपट्टा म्हणले, आता जर कोणी पाय पडायला पुढे आलं तर डोकं हाणतो. म्हणले, माझ्या मागं काम आहे, सारखा बाजूला. पण तेवढ्यात एका बाईचा आवाज आला. म्हणजे हनुमानजी सबको दर्शन लेने दो. असं मागं पाहिलं, कोण एवढं प्रेशर मध्ये बोलणारी बाई, सगळ्याला दर्शन घेऊ द्या. म्हणजे भरतजी म्हणतात, ही लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे. हा तुम्ही तुमच्या कुंकवासाठी, तुमच्या सौभाग्यासाठी खाण्यापिण्याचा विचार न करता दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून मी पळतोय. लक्ष्मणजी पडले तर तुम्ही म्हणतात दर्शन घेऊ द्या. बाबा राहीन का? अगं हो, स्त्रीचा सगळ्यात मोठा सौभाग्याचा दागिना कुंकू असतो राजा हो. आहे मरण यावं कधी बी स्त्रीच्या जीवनात ती भाग्यवान स्त्री असते. तसं तुमच्या आमच्या जीवनात आहे मरण आपल्याला आलं पाहिजे. कसं आहे आलं पाहिजे सांगूच का तुम्हाला? एक सौरी सांगतो ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय सांगतात, रांडव राहू नका बाई पाहुणी करावर, तेने तुम्ही सुखी व्हाल बाई आहे मरण बर. तसं रांडव राहू नका, आहे मरण घ्या. आहे मरण कशाला म्हणतात? तर देवाच्या नावाची गळ्यात पवित्र तुळशीची माळ बाबांच्या हाताने घातली आणि देवाच्या बायका झालात. देव कधीच मरत नाही. तुम्ही मेलात म्हणजे माळकर घेऊन मेलात म्हणजे तुम्हाला आहे मरणच. याचा नीट विचार करा, माळी घालायच्या का कशासाठी? हनुमानजींनी सांगितलं, आहे मरण नको का तुम्हाला? हे तुम्हाला जायचं काय कुंकवाचं धनी सोडून? तर त्या म्हणल्या, झालंय का नेमकं मला जरा शॉर्टकट मध्ये सांगा. हनुमंतराय म्हणले, अशी अशी शक्ती रावणाने सोडली, लक्ष्मणाला लागली. उर्मिला हसली. इतक्या दिवस झालं तुम्ही रामाच्या आणि लक्ष्मणाच्या जवळ आहेत तरी तुम्हाला काही कळलं नाही. हनुमंतरायाला कळलं नाही म्हणल्यावर बघा आता अवघडच गोष्ट आहे. काय कळलं नाही? कुणाला शक्ती लागली? म्हणले लक्ष्मणाला. लक्ष्मणजी काय करतात? म्हणले काही नाही, शांत डोळे झाकले. तर कीर्तनात कसे लोक डोळे झाकतात? दुपारा कीर्तन केलं तरी झोपतेत. हनुमान जन्माचं पहाटचं केलं तरी झोपतेत. गोकुळ अष्टमी तर संध्याकाळचं बाबा केलं तरी झोपतेत. नरसिंह जन्माचा दिवस मावा तर केलं तरी कहा झोपत येतच. आणि रडतोय कोण? म्हणजे लक्ष्मणजी रामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले येत आणि वक्साबोक्षी चेहऱ्यावर चेहरा मानून राम रडतात. वाक्य आहे का नीट? त्या दृष्टांताचं सार वाक्य आहे. उर्मिला म्हणली, हनुमानजी माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागलीच नाही, शक्ती रामाला लागली. म्हणजे कसं काय? तर माझ्या लक्ष्मणाने रामाला हृदयात साठवलेले संपुष्ट हे हृदय पीठ इथं साठवलेलं आहे आणि त्या हृदयात राम साठवलेले असल्यामुळे त्याच जागेवर रावणाच्या शक्तीचा टप्पू घाव हृदयातल्या रामाला लागल्यामुळे ज्याला मार लागलाय तो रडतोय. माझ्या लक्ष्मणाला काही झालं नाही, याला म्हणतात संपुष्ट हे हृदय. करोनी पोटी साठवू. आणि हे मिळालं कशाने? तर काही पूर्वजन्मीचा ठेवा होता तो उदयाला आला आणि खऱ्या महात्म्याची भेट झाली. होता ठेवा होता ठेवा
होता ठेवा. काय पूर्व पुण्य असते. एका जन्मातलं पुण्य नसतं, परमार्थात येणं अनंत जन्माची पुण्य. एकदा जिव्हेला नाव येणं ते जन्म सहस्त्र ओळी जे एक वेळ मुखाशी यावया. आणि एवढ्या मोठा पीठाचा अधिपतीपद मिळणं तर लाखो जन्माची पुण्य आहे या महात्म्याची राजा हो. चंद्र सूर्य तोपर्यंत जपामध्ये तुमचे नाव आहे, तुमचं भाग्य आहे. तुमची एका जन्माची पुण्यही नाही. त्याला योगो भ्रष्टो बी जाये, ते अनेक जन्मातले तुम्ही योग भ्रष्ट आहात. हेच तुमचं काम आहे समाज सुधारणेचं. मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. काय पूर्व पुण्याची ठेवा असतो तो उदयनमुख होतो. जसं की तुका म्हणे काही, तुका म्हणे मज न घडता सेवा, आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. तशी पूर्वजन्माची पुण्य उदयाला आली. संत महात्म्याची भेट होऊन देव प्राप्त झाली. माझ्या जीवनातली चिंता वारली. धावत्या वेगामध्ये हा अभंग उपस्थित करून वैकुंठवासी हरिभक्तीपरायण वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या वैकुंठ गमनानंतर दुसऱ्या मासिकातली ही सुमनांजली पुष्पांजली पूजनीय बाबांचीच होती. नारायणगडाची होती. बाबांची म्हणजे नारायणगडाची होती, नारायण बाबाची. पहिली मच्छिंद्रनाथ गडाची निगमानंद बाबाची जनार्दन महाराजांनी वाहिली. त्यानंतर पूजनीय प्रेममूर्ती गुरुवरे बाबांची होती. त्यांनी आज्ञा देऊन हा कार्यक्रम केला. त्यांच्या वतीने मी जे बोललो त्यांच्या आशीर्वादानेच बोललो. तुम्ही आल्यानंतर तिकडं वाद्य वाजत होती. एक जण नाना हे म्हणले तिकडूनच कीर्तन ऐकणारेत बसून ते बोलत बोलत. म्हणलं तिकडून ऐकल्यावर जास्त दडपण येतं, जवळ असल्यावर व्होल्टेज पुरत मला तुम्ही असल्यावर. 33 केवीचे ट्रान्सफॉर्मर जवळ असल्यावर तिथल्या मोटरा स्टार्टर पत्ती सोडित नाही. म्हणून तुम्ही आल्यापासून तर मला लय जोर आला. म्हणून असो ही सुमनांजली त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि अलीकडील काळामध्ये एक वाक्य आहे का माझं महत्वाचं. गेल्यानंतरच महात्मा असतो असं समजणं ही समाजाची घोड चूक आहे. साधू जिवंतपणी समाज ओळखीत नाही, त्यांना नाहक मानसिक शारीरिक त्रास देतो, हे समाजाचं दुर्दैव असतं. म्हणून संत महात्मे आहेत तोपर्यंतच त्यांच्या आचार विचारावरून, त्यांच्या समाज सुधारण्याच्या तळमळीवरून हे महात्मेच आहेत असं आपल्याला कळावं. बसलेले साक्षात महात्मे आहेत, त्यांच्या संगतीत आपला काळ व्यतीत करून आपल्या जीवनाचा उद्धार करावा अशी नगद नारायण महाराजाच्या वतीने वैकुंठवासी गुरुवर्य महंत महादेव बाबा, प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या वतीने विश्वंभर बाबाच्या दुसऱ्या मासिकाच्या निमित्ताने ही सुमनांजली. ज्ञानेश्वर